कसं काय मंडळी, हाईक का बरं? काय चाललंय माझ्या सखीनं? कसा चाललाय तुमचा सणवार? झाली का तुमच्याकडे घटस्थापना? आमच्याकडे तर झाली बाबा, लय भारी झाली. अहो नुसती अशी मरणासारखी माझी धावपळ झाली. दिवसाच्या शेवटी मी रडलो, अक्षरशः खरंच रडलो. आता का ते रडलो तुम्हाला नक्की सांगतो बरं का. आता झालं असं गंमत, घटस्थापने दिवशी मला वेळ नाही भेटला सकाळचा. कारण का म्हणजे आपली घटस्थापना वगैरे करायची होती, त्यात दक्षला शाळेत घालवायचा होता. मी ना धान्य विकत नाही आणत. चवळी, मूग, मटकी, परत गहू, ज्वारी, मका, तांदूळ असे 9 सगळे धान्य केले. आणि तेजीच म्हणजे तेच सगळे करत होते. आता तुम्ही मला विचारू नका की टोपल्यात का नाही ठेवलं नीलम, ताटात का ठेवलं. तर आमच्याकडे टोपल्यात नाही ठेवत, पत्रावळी ठेवतात. आणि पत्रावळी गळून पाणी खाली येऊ नये म्हणून मी त्याच्या खाली ताट ठेवते. सगळं काय आणलं. पण अशी गंमत झाली ना, मला असं वाटतं, मला नाही माहीत पण मला असं वाटतं की माझ्या हातानं झाडं नाहीत उगवणार. म्हणून मी आहे ना आपल्या बारक्या सासूला धान्य टाकायला सांगितलं. म्हणजे उगवल ना हो, त्याच्या हातानं उगवलं. आणि त्याला शाळेत जायचं होतं, गडबड झालेली. म्हणून म्हटलं तू टाक, बाकीचं सगळं मी आवरून करेन. फक्त धान्य त्याच्याकडून टाकून घेतली. आणि पहिला दिवस हा पिवळा कलर होता म्हणून मस्त की छान सजवत, छोटीशी नाही मोठी साडी असते काहीतरी, छोटीशीच म्हणते अशी, म्हणजे साधी सुधी साडी नेसली हो. आणि घटस्थापनेला सुरुवात केली. घट आपला चांगला उगवला आणि म्हणजे धान्य चांगलं उगवून आलं तर समजायचं आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर म्हणजे आईचा आशीर्वाद आहे असा विश्वास असतो. हां, थोडाफार माझा हा पण विश्वास आहे. म्हणून घट बसवताना सगळ्यात पहिला आपल्या विघ्नहर्ताची स्थापना केली. हळदी कुंकू व्हायलं, फुल व्हायलं. आणि बाप्पाला बोलली की बाप्पा माझे 9 दिवस निर्विघ्नपणे पार होऊ दे. आणि हां, कोणत्या पण गोष्टीच्या पूजेच्या सुरुवातीला बाप्पाची स्थापना करतात हे तर तुम्हाला माहीत आहे. पण माझ्याकडून एक चुकी झाली. पहिल्यांदा स्थापना करण्यापूर्वी आपल्याला दिवा लावायचा असतो, अखंड दिवा. तो मी लावायचाच विसरले. परत मी अग्निदेवताची सगळ्यांची माफी मागितली आणि दिवा लावला. आता झाली चूक, काय करणार आता. परत तुम्ही ह्याच्यावरती कमेंट नका करू. दिवा वगैरे लावला, दिवाला हळदी कुंकू लावलं आणि परत पुढची सुरुवात केली. तर आमच्याकडं अशा पद्धतीनं असतं. आता परत सांगते, कोणाकडे वेगळं असतं. परत चूक काढू नका की असंच का केलं, तसं का केलं. असते ना सगळ्यांची पद्धत. आता मी ना परत 3 देवीची स्थापना करते. म्हणून ह्या 3 प्लेटा मी ठेवलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपली अन्नपूर्णा माता म्हणजे पार्वतीचं रूप आहेत. आणि पार्वतीचं रूप हे नवदुर्गा आहे, म्हणजे दुर्गेचं रूप आहे. म्हणून पहिल्यांदा अन्नपूर्णाची स्थापना केली. खाली तांदूळ ठेवलं आणि ते मध्ये वाटी ठेवली. आता ते पण सांगते तुम्हाला का वाटी ठेवली. दुसरी स्थापना मी आपली महालक्ष्मीची आईची केली. आणि तिसरी हे श्रीयंत्र आहे. ह्याच्यामध्ये आपल्या महालक्ष्मीचा वास असतो म्हणून श्रीयंत्राची पूजा केलेली ना चांगली असते. मग आता हे कुंकू मी का काढत. आणि श्रीयंत्रावर ते मण्याची माळ दिसते ना, ते कमळकट्टा मण्याची माळ म्हणजे कमळाच्या मण्याची. आता मी ना कुंकू का काढलं ते सांगते. आपल्या देवींना, कोणतीही देवी असो, तर सगळ्या देव्या एकच आहेत. देवींना कुंकू खूप आवडतं. आणि कुंकुम अर्चन म्हणजे देवीला कुंकू वाहणे म्हणजे आपल्याला सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होतं. म्हणून रोज ह्या 9 दिवसात देवीला कुंकू व्हायचं असतं. आपलं देवीचे श्रीसुक्त म्हणताना किंवा देवीची नावं घेताना ते कुंकू व्हायचं असतं. म्हणून ते वाटे ठेवलेलं आहे. 9 दिवस आपल्याला उचलायचं नसतं, मग ते कुंकू त्या प्लेटमध्ये पडेल. आणि तेच कुंकू आपण घरातून बाहेर जाताना कायम लावायचं असतं असं आपल्याला केंद्रामध्ये सांगितलं जातं. तर आज पहिली माळ होती ही पानांची. काय ग नीलम, काय मगाच्यापासून एवढी शब्द बोलते, अजून मजाक मस्करी नाही केली? अहो देवाचं काम होतं ना, देवबाप्पाचं, म्हणून जरा तुम्हाला चांगलं असं व्यवस्थित प्रेमळपणे सांगितलं. आता पहिल्यांदा सांगतोय, माझा आवाज बसलाय, माझा 9 दिवसाचा उपवास आहे, त्यामुळे मला असं जरा हसायला पण येणं झालं, एवढी माझी हालत खराब झालेली आहे. आपली देवबाप्पाची स्थापना झालेली होती, सगळं काय झालेलं. आणि मी एवढी दमलेली ना, सकाळपासून घरातलं काम, नंतर ते घटस्थापना, घर स्वच्छ, माझी हालत काय, नुसता माझा हाडाचा तुंतुना झालेला होता आज. तरी पण मला आज झुंबा क्लासला जायचं होतं. पैसे भरले ती ना बाबा, पैसे काही झाडाला उगवते ती का? म्हणून तर मी झुंबा क्लास लावला. रोज घरात एक एक्सरसाइज व्यायाम उठाठेव होईना झाले ना, म्हणून म्हटलं एक्सरसाइज लावावा. आता तिकडे मी क्लासला जायचं एवढ्या हाय स्टँडर्ड एरियामध्ये, मेकअपच्या नावाखाली मला काहीच येत नाही म्हणून आपल्या लहान मुलाची पावडर लावली, जॉन्सन्स बेबी पावडर, तोंडाला थापली. ती पण मला सरळ लावायता नाही आली, पीठ थोबड्याला थापल्यासारखं वाटतंय की नाही, एकदम छागरमागर एवन टवका. आईचा आशीर्वाद घेतला. आईला म्हणलं आई मी थोड्या वेळातच येते. पण मी परत क्लासमध्ये गेल्यावर मी आज पण व्हिडिओ नाही काढला.
तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ काढलाय मी, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला टाकेन. संध्याकाळची दिवाबत्ती कारभारीने केली आणि मी आज एवढी थकलेली होती. आणि ह्याचं मेन कारण रडायचं होतं की माझा जीव तर थकलेलाच होता, पण मला रडायला का आलं माहिती आहे का, मी आईचं आज पाठ वाचलेले नाहीत, नामावली वाचलेली नव्हती, कुंकुमार्चन केलेलं नव्हतं, माझ्या सगळ्या सेवा बाकी होत्या, त्यामुळे मला जाम रडायला आलेलं. पहिल्यांदा जेवण घेतलं. कारभाऱ्यांचं म्हणणं होतं की मला वाटाणा पनीर खायचं आहे. जेवण बनवलं, म्हणजे मी आज बसलेलीच नव्हती अक्षरशः. जेवण बनवलं, पटकन साडी नेसली आणि परत संध्याकाळच्या पूजेची मी तयारी केली. आणि आता झालं सगळं. सकाळच्या धावपळीमध्ये मला आईच्या पायाचे ठसे ना काढायलाच वेळ नाही भेटला. मग मी त्यामुळे मला रडायला आलेलं. कारभारी म्हणते कशाला रडते, आई आहे आपली, ती आपल्या चुका माफ करील आणि तू काय मुद्दामून चुकली का, तुझी एवढी धावपळ होते ना, चल आपण आत्ता काढूया. चल, त्यांनी प्रोत्साहन दिलं मला. प्रोत्साहन म्हणजे बोलले चल ना आता तू कर, तू थोडं वाच मी थोडं वाच, दोघांनी मिळून करूया आणि आईला खुश करूया. म्हटलं चालेल. मग तसं कारभारीने सांगितल्याप्रमाणे मग मी पण पायाचे ठसे काढायला सुरुवात केली. आणि एवढे सुंदर पायाचे ठसे उठले ना, जसं काय एखादी छोटीशी कन्या आमच्या घरात चालत आली. मार फोडा आठ नको करू. कारभारी बसून बसून मला सगळं सांगत होते, इथं चुकले तिथं चुकले, आपले आता 8च पाय उठले देवीचे, 8 पाय आडनाड 8 करू नको, 9 पाय काढ. मग तसं मोजत किती पाय होतात आहे त्या प्रकारे आपल्या आईचे 9 पाय काढले. पण आणि शेवटी कसे मला म्हणतात ते, हस ना थोडं तरी हस, कशाला एवढं रडून, चेहरा व किती सुजलाय तुझा. आणि खरंच माझं तोंड आहे ना सुजलेलं. आपल्याकडे कोण मला म्हणेल का आत्ता ही पॅन्ट शर्ट घालून डान्स करायला गेलेली ना, आत्ता हिचा अवतार कसा झालाय. अक्षरशः मी तिथं असे वाकूनच मी पायाचे ठसे काढलेत, कारण का माझी एवढी जबरदस्त कंबर, म्हणजे एवढं पायण वगैरे दुखत होतं ना, लय दुखत होतं. पण मला आईचं मनापासून करायचं होतं मला, कारण का जेवढी मी पहिल्यापासून सांगते, जेवढी मी फॅशनेबल आहे ना, तेवढीच मी बोलतात ना विश्वास, देवावरती विश्वास तेवढाच जबरदस्त आहे. मला देवाची भक्ती करायला मनापासून आवडतं. मला काय मागायचं नसतं, पण एक वेगळ्याच प्रकारची शांती मला लागते. सगळं पूजा बिजा झालं आणि आईला नैवेद्य दाखवला. ज्या काही चुका झाल्या दिवसभर त्याच्यासाठी आईला माफी मागितली आणि आईची सेवा करायला सुरुवात केली. जी 9 दिवसांमध्ये माझी सेवा म्हणजे एक प्रकारचं प्रेम बोलावं आपल्या देवांवरती, किंवा आईला प्रसन्न पण नाही, मला आवडतं म्हणून मी करते. आणि आईला मी कुंकुमार्चन, पहिल्यांदा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं. श्रीसुक्तानं 3 बोटानं घालायचं असतं, कुंकू व्हायचं असतं श्रीयंत्रावरती. दुसरं महालक्ष्मीला 108 देवींची नावं केली महालक्ष्मीची. आणि तिसरं अन्नपूर्णेला तिचं दुर्गा देवीचे 108 नामावलीनं कुंकू अर्पण केलं. काम अवाह जातो वेद लक्ष्मी मनपगामिनी यस्या हिरण्य प्रभुत्व गाव दास्य. तर अशा प्रकारे माझा पहिला दिवस मी हसत खेळत गेला नाही म्हणणार, हसत खेळत रडत काढत माझा आजचा दिवस गेलेला आहे. कारण का जाम त्रास झालेला होता. आता दुसऱ्या दिवशी मी आजचा व्हिडिओ ना माझं 2 दिवसाचं कॉम्बिनेशन आहे की मी 2 दिवसात ह्या देवीच्या काय उठाठेवी केल्या, म्हणजे माझ्या काय उठाठेवी झाल्या, देवीचं काय काय केलं सगळं काय. दुसऱ्या दिवशी मात्र एनर्जेटिक होती, म्हणजे एनर्जी होती. कारण का दुसऱ्या दिवशी मी पहाटे अक्षरशः मी सकाळी ही पूजा काहीतरी 7ला चालू केलेली होती. आंघोळ बिंगोळ करून सर्व काही करून 7ला साडी नेसून तयार होती. अशी मी घरात मी आहे ना नाईट ड्रेसवरती असते, पण मी ना देवीची पूजा करताना आपण साडी घातली पाहिजे, म्हणजे पाहिजेच. आणि मला ना पूजेच्या वेळेचं आवडतं फुल आहे ना जास्वंदाचं फुल आहे. आणि नशिबानं माझी मावस सासू आहे ना मला रोज जास्वंदाचे फुलं आणून देते. सगळी फुलं सारखीच आहेत, पण मला जास्वंदाचं फुल जरा आवडीचं आहे. देवाच्या बाबतीत आवडीचं आहे. त्यानं देवारा असा कसा भरलेला वाटतो एकदम. कारभाऱ्याने काल माझी अवस्था बघून आहे ना, माझ्या भूतासारखी एकदम माझ्यातली जसं काय जगदंबा जागी झालेली असा अवतार बघून कारभारने रात्रीच माझ्यासाठी देवाची माळ करून ठेवलेली होती. दुसरी माळेला मी झेंडूची फुलं घातली. शक्यतो मी ह्या वेळेला ट्राय करेन की ना वेगवेगळ्या कलरची रोज एक माळ घालायची. बघूया आता मला त्याप्रमाणे फुलं भेटतात आहे का नाही. आता सकाळी म्हणजे आता
मी नवरात्रीमध्ये श्री दुर्गा सप्तशतीचं पाठ करते, वाचते, कारण का मला ह्याच्यावर एवढा विश्वास आहे ना, जबरदस्त मला विश्वास आहे आणि मला त्याचे अनुभव पण चांगले आलेत. आता ते कसं वाचायचं काय वाचायचं त्यावेळेला मी ते कॅमेरा चालू नव्हता ठेवला, कारण का लक्ष नाही लागत. मला तो दुर्गा सप्तशतीचा ना पाठ वाचायला जास्तीत जास्त 2 तास आणि कमीत कमी 1.5 तास. हो, मी एका जागेवर 2 तास अक्षरशः बसून असते. मी सकाळी माझं म्हणजे पाणी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून सगळं करून मी 8 वाजता वाचायला बसलेली होती. सगळी पूजा वगैरे माळा हे करून 8 वाजता बसलेली. ते माझे 10:15 वाजता झालेली आरती, कुंकुमार्चन, पाठ वगैरे वाचून. मला एवढा वेळ लागतो वाचायला, कारण का ते तेवढं आहे आणि घेतली पाहिजे हो मेहनत. फक्त आपल्याला आपल्या नशिबावर नाही सोडलं पाहिजे. नशिबासोबत आपल्याला देवाची पण साथ पाहिजे, तरच आपण आयुष्यात पुढे जाऊ. पुढेही जायचं नसेल पण जे मिळेल त्यात तरी आपण समाधानी राहणार, एवढं तर आपल्याला आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी केलं पाहिजे. घरातलं वातावरण शांत राहण्यासाठी आणि मेन एक प्रकारची भीती असते ना, ती भीती मोडण्यासाठी मी हे करते ना म्हणून माझ्यामध्ये ना एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. कोण समजेल का मला की बाबा मी नीलम आहे आणि मी अशी राहते घराच्या बाहेर नीलम स्टायलिश आणि घरामध्ये एवढी धार्मिक आहे. हो, मी आहे. ते सगळं झालं, घरात आरती वगैरे सगळं काही केलं. आता ह्या पिल्लूला शाळेत सोडायचं होतं, ट्युशनवरून आला, त्याला नाश्ता वगैरे दिला आणि आता आज मेन काम दळण. मला दळण करायला अजिबात नाही आवडत हो, मला नको वाटतं दळण. आता हे मी माझ्या साडीवरून डायरेक्ट माझ्या घरातल्या पॅन्ट टी शर्टवरती आले, एकदम ढगळ्या कपड्यावरती. आता झाली अशी गंमत, मला अशी तशी नवरात्रीमध्ये ना माझ्या सासूबाईची लय आठवण यायला लागले बघा. कारण का सासूबाई मला माळ वाहून द्यायची, फुलं आणून द्यायची, छोटी मोठी कामं सगळी करायची. त्यामुळे आईची मला एवढ्या आठवण येते ना, त्यामुळेच मी ह्यावर्षी रडले असणार आहे मला वाटते. आता दळण पण आईच करायची हो, मला फक्त मेन कामं होती आणि आई हे कामं करायची. पिल्लू बघा कसं शिकले, आपली बारकी सासू. अहो, मोठी सासू नसली म्हणून काय झाली, ही माझी बारकी सासू आहे ना, जेवलेल्या ताटावरून खरकटं पडलेलं कसं बघा स्वतःहून कपड्यानं पुसून घेतलं. त्याला मी असं शिकवलंय, जेवलेलं ताट स्वतःहून उचलून ठेवायचं, पाण्याचा ग्लास ठेवायचा आणि जी जागेवर खरकट आहे ना ते पुसून काढायचं. चांगली सवय आहे हो, आतापासून आपण आपल्या पोरांना सवयी लावल्या पाहिजेत. असं करता करता दळण पण झालं. ह्याचं दळण म्हणजे माझं दळण करस तर आपल्या बारक्या सासूचं शाळेचं टायमिंग चालू झालं. उगाचच नाही, कुत्र्यासारखी धावपळ असते नुसती, मी दिवसभर पळत असते. काय काम असं माझं मलाच कळत नाही. बाय. बारक्या सासूला शाळेत घालवलं, घरातली राहिलेली कामं आपटली हो, धडाधड आपटून टाकली मी. मला काय करणार, एवढं मागं काम आहे तर पटापट कामं आपटली. मग स्वतःला आपटलं म्हणजे मी तयार झालो हो. तयार म्हणजे आपल्याला लय भारी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलाय ना, म्हणून अशी पोराची जॉन्सन्स बेबी पावडर घेतली आणि तोंडाला थापली. हो, आपल्याला मेकअपचं हे येत नाही, तुम्हाला पण पहिले सांगितले. अशी तोंडाला फसाटली आणि हो, मी अजून मला कळत नाही मी दक्षची पावडर का लावते, काय माहीत का मी का लावते. आता दुसरी एक गंमत सांगतो, मी बूट माझा टोचत होता व शूज तो एक्सरसाइजचा, तर मला म्हणून मी ना सॉक्स आणायला गेली. तर सॉक्स माणूस पांढरा घेतं मॅच्युअर वाटायला, पण माझ्या अंगातलं लहान बाळ आहे ना, एवढं खोडकर आहे ना, चक्क गुलाबी कलरचं सॉक्स घेऊन आले मी. काय माहीत, मला एक पोर आहे तरी पण मी लहान पोरासारखी का वागते मला काही कळणार. चला, तरी पण आपण टनाटनच वाटतोय. स्वतःच कौतुक करत त्या बुटाकडे बघत रस्त्यानं मी चाललोय, तर ही बयासारखीच मला पलटून बघत्या. नाही ग बया, मी तुझा व्हिडिओ नाही काढत आहे, माझं चॅनल, माझं व्लॉग, माझा मोबाईल, मी स्वतःचं थोबडं दाखवेन ना, तू नको लोड घेऊस, मी माझं थोबड दाखवते बास. ढेंटाडँग आता आपण पोचलेलं आहे माझ्या आवडतं ठिकाण म्हणजे झुंबा क्लासमध्ये. तर अगोदर सखीनं तुम्हाला ना माझ्या हातात एक वेणी दिसत असेल ना फुलांची. काय झालं माहिती आहे का, क्लासमध्ये एंट्री करता एक मागणं आजीबाई ओरडत आल्या, ए ताई थांब. मी म्हणलं काय आलं, बोलते अगं दुर्गा बसलेत ना, उपवास आहे ना, हे घे वेणी. त्यांनी माझ्या हातात डायरेक्ट वेणी ठेवली व फुलांची. मी त्यांच्याकडे बघतच राहिली, त्यांनी दिली आणि त्या निघून गेल्या. लय भारी वाटलं पण असं वाटलं चल आईनं आशीर्वाद म्हणून दिलाय मला. आज छोटा तरी तुमच्यासाठी मी व्हिडिओ करणार. आता माझी ओळख नसल्यामुळे मी ना अनोळखी माणसांसमोर ना लय अशी लाजून शब्द म्हणजे असं बोलणारा माणूस बघणारा माणूस म्हणत असेल की बाई ही किती पोरगी शांत आहे. पण आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ करणार. हे आहेत माझे झुंबा क्लासचे मेंबर.
तर असं पहिल्यांदा अर्धा तास डान्स होतो, परत एक्सरसाइज होते, असा आमचा कार्यक्रम चालू होतं. आता ना मला पहिल्यांदा स्टेप नाही लक्षात नाहीत, मी नवीन असल्यामुळं. पण माझे आपले सबस्क्रायबर बघून आहे ना सगळेजण एवढे शॉक झाले की यूट्यूबला एवढे आपली मोठी फॅमिली आहे म्हणून. तसे आता मी नंतर हळूहळू सगळ्यांनाच व्हिडिओमध्ये घेईन. आता फक्त माझा मी एकटीचाच व्हिडिओ केला, नंतर पूर्ण ब्लॉग असेल. लाईट लाव ना. आज पण जगदंबा झालाय. जगदंब अरे हा बोल, दाखव तुझं पेंटिंग दाखव की. गणपती बाप्पा. अगं बाई, गुड 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 गुड, व्हेरी गुड. कुठे भेटला? अगं बाई, पोपट पोपट, दोघं पण पोपट. तू पण पोपट आणि हे पण पोपट. बघ, व्हेरी गुड. हा पोपट काय होते? आंबा खातोय. आणि आंबा कोणता रे हार्ट वाला झालाय? आंबा काय कधी हार्ट वाला असतो का? हा वाला. हा येतो आंबा धकधक करणे लगा, धकधक. ए मिनी बाई बघ, बिना कामाची बाई कशी बसले, नुसती दात करून हसते. काम करायला नको. संध्याकाळची दिवाबत्ती कारभारी करतात. आपली बारकी सासू शाळेतनं आलेली होती आणि शाळेतनं आल्या आल्या पहिल्यांदा त्याचं कसं असतं, मी काय झालं बघ, आज मी हे केलं, आज मी ते केलं. किती छान गणपती बाप्पाचं त्यानं पिक्चर काढलेलं आहे, म्हणजे ड्रॉइंग सुरुवात करते हळूहळू. मला वाटते त्याला ना ड्रॉइंगमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. पोपट पण चांगलेला, आंबा फक्त आपल्या दिलाचा हृदयाच्या शेपचा काढला हो, त्यामुळे जरा तो धकधक करत होता आंबा. आणि आपली मिनी मॅडम ती तर बया नुसती खाऊन पिऊन झोपा काढा तीच करत असते. आता संध्याकाळी बघितलं तर दुसऱ्या दिवस असल्यामुळे घटाला चांगलेच असे मोड फुटलेले होते. बघूया 9व्या दिवसापर्यंत कधी वाटते. आणि आता आपलं गावाला काय जरा थंड हवा वातावरण असताना, आपण मुंबईच्या ठिकाणी कशी गरमीमुळे आहे ना पाणी लवकर सुकतं, त्यामुळे मला 2 टाइमला पाणी शिंपडायला लागते, कारण का कोरडं पडू नये आणि आपलं कोंबीम सुकू नयेत म्हणून. मशीन कमले कमलाय मम प्रसिद्ध प्रसिद्ध जे मी देवीचा मंत्र बोलत होती तर कारभारी माझ्या मागं बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना काही जमत नव्हतं. मी झुंबा क्लासवरून आल्यानंतर शक्यतो 1 तांब्या मोठा गरम पाणी पिते, म्हणजे कोमट, जास्त उकळतं पाणी नाही, कोमट पाणी, आणि 1 फळ म्हणजे सफरचंद खाते. आता कारभाऱ्यांना खिचडी आवडते म्हणून मी त्यांना ठेवलेली होती, ते रोज संध्याकाळी खात होते. मला कसे म्हणतात, त्या गरम गरम असते ना, लय भारी झालं असतं. तर हा असा माझा झुंबा क्लासवरून आल्यानंतर 15-20 मिनिटाचा टाइमपास असतो. मम्मी कसं वाढतोय असं खटाक. नवीन एक्सरसाइज चालू केल्यामुळं ना एवढी हाडं दुखतात त्यांना, पाय बी मांड्या. आज त्यात स्कॉट मारलेले होते त्यामुळं मांड्या एवढ्या दुखत होत्या. जरा आपल्या बारक्या सासूकडनं जरा बोटं मोडून घेतली, पण त्याला काही जमत नव्हती. आता जी काल घटस्थापना केली का नाही, त्यातनं राहिलेले जे कडधान्य होते, हरभरा, मूग आणि मटकी, आणि अजून काहीतरी होतं त्यात जराशे मसूर, हे सगळं होतं ना, हे सगळं मी भिजत घातलं. आता राहिलं म्हणलं काय करायचं, थोडं सगळं घातलेलं. आता ह्याची भाजी बनवायची. संध्याकाळच्या टायमाला मस्त कारभारी उद्याच्या दिवशीची माळ बनवत बसलेले होते. आज केशरी नारंगी कलरची झेंडूची फुलं होती, काल पिवळ्या कलरची त्यांनी आणलेली. आणि आपल्या बारक्याचा चाललेला अभ्यास, आणि मी इकडे घेतलेलं जेवण करायला. नवीन एक्सरसाइज चालू केल्यामुळे अंग तर दुखते, मांड्याचं तर बाबा लय बेकार मांड्या दुखतात आहे. पण त्याच्याबरोबर माझा नवीन बूट असल्यामुळे पायाला चांगलं सालटलंय हो. आता करायचं काय, आलिया भोगाशी काहीतरी आहे ना, ते तसलं माझं झाले हालत. काय मला चरबी चढलेली, मला काय कळणं झाले. नवरात्रीच्या वेळेस मी झुंबा क्लास लावलाय, कामात काम मी वाढवून ठेवलेलं आहे, त्यामुळे दिवस काय एवढा पुराणा झाले. त्यात काम करताना कायम ही बारकी सासू, इमे बघ मी हे केलं, इमे बघ मी ते केलं, कायम त्याचं लुडबुड किचनमध्ये आत बाहेर चालूच असते. आता भात लावलेला कुकरला आणि त्याचं काढलेली त्याला पेज प्याला. आता हे आमच्याकडे तांब्याचा पिंप आहे, तो रोज संध्याकाळचं पाणी येतं ना तेव्हा मस्त स्वच्छ घासून भरून ठेवते. चांगलं असतं ना हो आरोग्याला त्याचं पाणी पिणे, पण शरीराला तेवढंच बेकार, कारण का त्या पिंप घासायला एवढी मेहनत करायला लागते. गरमीच्या वेळेस तर एवढा काळा पडतो ना, पण काय करणार, स्वच्छ सुंदर तर दिसलं पाहिजे ना घर. कसाच चमकतोय बघा धुतल्यानंतर, आपलं थोबाड पण तसलं भारी चमकल त्याच्यामध्ये बघितल्यानंतर, लय भारी वाटतं. पण काय करणार, लय मेहनत करायला लागते, म्हणून मी त्याला रोज नाही घासत, 1 दिवस आड किंवा 2 दिवसांना असं घासते.
करते. सगळं काम बिम झालेलं होतं, देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही दोघं गेलो नाक्यावरती गेलो, कारण का आता आपली नवरात्रीमध्ये अष्टमी असतो ना, म्हणजे नवरात्रीचा 8वा दिवस, त्यावेळेला मी देवी आईची ओटी भरते आणि ती कधी पण मी साडीच घेते देवी आईसाठी. पिंकच का आवडतं हा बघ. 4-5 दिवस बाकी होते, पण म्हणलं बघून तरी येऊया ना, आवडते का ते तरी बघूया. 1-2 दुकानं बघितली, कुठं काय जमलं, कारण का काटापदराच्या साड्या तर 2 वर्ष झालं काटापदराचीच घेतलेली. म्हणलं ह्या वेळेला काहीतरी वेगळी साडी घेऊया, अष्टमीला लागते ना. म्हणलं इथं नाही आवडलं तर परत ठाण्याबिण्याला जायला बरं पडेल. तर जास्त करून आता ऑर्गेन्झा साडीचाच ट्रेंड आहे. बघितलं, बऱ्या होत्या, छान वाटत होत्या. ह्या पण मला पॅटर्न आवडला, म्हणजे जो व्हाईट बॉर्डरवाला आहे ना तो पण छान वाटत होता आणि डायमंडवाला पण छान वाटत होता. पण आता जास्त करून बघूया आता कोणता आवडतोय. आता नुसतं बघत चालले, 2-3 दुकानं तर पालतं घातली. आता कुठे लांब नाही गेलो, नाक्यावरतीच गेलो, कारण का ठाण्याला जायला तर अजिबात वेळ भेटणं झालाय. हा कलर काय माहित का 2 महिने झालं माझ्या मनात बसलाय आणि त्याच्यावरच्या खडखड होतं, म्हणजे त्याची बॉर्डर पण लेस पण त्याची डायमंडची होती, लय जबरदस्त वाटत होती. पण मला टेन्शन आले की मी लय बघितले की ऑर्गेन्झा साडी फुकती म्हणतात. कोणी वापरले का? मी तर अजूनपर्यंत ऑर्गेन्झा साडी वापरली नाही. कोण ऑर्गेन्झा म्हणते, कोण जिमीजो म्हणते. बघूया, त्या दुकानवाल्याला म्हणलं अजून माझं कन्फ्युजन आहे, मी आता फिक्स नाही करत आहे, मी उद्या काय ते तुला फायनल सांगते. म्हणून ती साडी साईडला ठेवली आणि परत आलो निघून. येता भाजी बिजी दूध बीत काय सगळं असेल नसेल तर केलं आणि आपल्या देवी आईला पण नैवेद्य दाखवून झाला होता. तर असे माझे हे 2 दिवस गडबडीचे गेलेले आहेत. अजून पुढच्या 9 दिवस तुम्हाला धमाका काय काय बघायला भेटेल मी पण तुम्हाला सांगू शकत नाही. उद्या भेटू परत व्हिडिओमध्ये.